जरंगे पाटील साहेबांच्या मताशी अनेक गोष्टीची सहमत आहे. कुठेतरी गैरसमज झालेला आहे. हे गैरसमज ते दुरुस्त करतील, दूर करतील आणि मनोज जरंगे दादांच्या एक एक शब्दाला ते सन्मानपूर्वक न्याय देतील याच्यामध्ये मला कुठेही शंका नाही. शेवटी चर्चेमध्ये चर्चा होऊनच याचा मार्ग निघू शकतो, सरकारच मार्ग निघू शकतो. दादाची तब्येत भी या राज्यासाठी फार महत्वाची आहे. मनोज दादा एकटे नाहीये, साऱ्या राज्याच्या लोकांचे आयकॉन आहे. साऱ्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या तब्येतीची जाणीव आहे. मलाही आहे, तुम्हीही मीडियावाल्याला बी आहे. अशा परिस्थितीमध्ये समन्वय करून सन्माननीय मनोज जरंगे पाटील साहेब आणि देवेंद्रजी, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे याच्यामधला मार्ग काढतील, यामध्ये कुठेही शंका नाही. मी फक्त इतकंच, मी काही त्यांच्या वतीने आलो नाही, मी काही सरकारच्या वतीने आलो नाही. मी गेल्या 25 वर्षापासून मी दादाच्याकडे येतो. विधान परिषदेचा आमदार होतो जालना, संभाजीनगर, औरंगाबाद त्या काळामध्ये. तेव्हापासून दादाचा माझा संपर्क आहे. दादाकडे मी कधीही येतो. मी आज यासाठी आलो की कदाचित दादाची तब्येतीच्या नुसार प्रत्येक वेळेस उपोषण करणं हे त्यांच्या तब्येतीला घातक आहे. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी बोलू लागलो आणि त्या पद्धतीने त्यांना जो समाजावर झालेला अन्याय असेल हे दूर करण्याचं काम शेवटी कोण करणार? सरकारच करणार. आणि सरकारची सहानुभूती दादांच्या सोबत आहे. दादांच्या कोणत्याही शब्दाला सरकार कुठेही नकार देण्यास, इन्कार करण्यास राहिला प्रश्न. विशेष तर मला आश्चर्य वाटू लागलं का एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाला आदरणीय मनोज दादांनी अनेक वेळेस त्यांचं कौतुक पण केलेलं आहे आणि त्यांनी कौतुकास्पद शब्द यासाठी केलेला आहे की त्यांनी समाजासाठी न्याय देताना कुठेही अन्याय होऊ दिला नाही. समाजाला न्याय देताना मी फार जवळून एकनाथ शिंदे साहेबाला पाहिलं.